मेकअप जर छान हवा असेल ना, तर मेकअपचा बेस योग्य असणं गरजेचं असतं. म्हणजे मेकअप उठला सुटला केलं असं काहीही नाहीये हा. मेकअपचा बेस जर योग्य नसेल तर ब्लश लावलेलं, हायलायटर लावलेलं कितीही सुंदर आय मेकअप करा, शून्य उपयोग आहे. तुमचा बेपच पोपड्यासारखा निघतोय ना, किंवा हा तुमचा लावलेला फाउंडेशन ऑक्सिडाइजच होतंय, लावलेला चेहरा मेकअप केल्यावरती काळा दिसू लागतोय किंवा हिरव्या कलरचा दिसू लागतोय किंवा अनइवन दिसतोय, हे सगळं तुमच्यासोबत होत असेल ना, तर तुम्ही चुकीचं फाउंडेशन निवडताय. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ बघायला अजिबात पूर्ण विसरू नका. पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजणार की तुम्ही काय चूक करताय ती. आणि जर चॅनलवरती नवीन असाल ना, तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून जा, म्हणजे तुम्हाला असे भन्नाट व्हिडिओ बघायला मिळतील. आता मंडळींनो, व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी नमस्कार, मी प्रणिता परब आणि मी अशा प्रकारचे मेकअप, हेअरस्टाईल, स्किन केअर, फॅशन हाऊस वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन असते. त्यामुळे नवीनच मेकअप शिकताय ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नवीनच मेकअप शिकताय किंवा जुना देखील मेकअप शिकलेला आहात आणि तुमचा मेकअप ना हिरवा पडतोय, काळा पडतोय किंवा अनइवन दिसतोय, टोनिंगच छान नाहीये, मेकअपच मिसमॅच होतोय किंवा तुमचं फाउंडेशनच योग्य नाहीये, तर किंवा तुमचा गळ्याचा कलर, हाताचा कलर आणि फाउंडेशनचा कलर असा वेगळाच वाटतो. तुमचा चेहरा असा एकदम व्हाईट 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 व्हाईट, हात काळे 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 काळे, हे काहीतरी वाटत असेल ना, तर तुम्ही चुकीचं फाउंडेशन निवडताय बरं का. आता योग्य फाउंडेशन निवडायचं कसं, हे तुम्हाला मी सांगते. तुम्ही काय करताय माहितीये, फाउंडेशन निवडताना ना इथे चेक करताय किंवा इकडे चेक करताय, इकडे चेक करताय. हे कोणत्या प्रकारचं चेकिंग आहे? हे असं फाउंडेशन कोणीही निवडत नाही. आता प्रॉपर आणि एकदम आपलं प्रोफेशनल फाउंडेशन कसं निवडायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. जरा प्लीज माझ्या चेहऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. आता का ते सांगते, कारण चेहऱ्यावरती ऑइलीनेस आलाय, असं तुम्ही म्हणू शकता की चेहऱ्यावरती घाम आलाय, खूप गरमी वाढली आहे आणि ह्याच्यामुळे चेहऱ्यावर घाम येतोय. सो मी तर हा घाम पुसते पहिला आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपलं फाउंडेशन योग्य असेल ना, तरच आपला मेकअप योग्य असू शकतो. का? आपण गेल्या एपिसोडमध्ये किंवा गेल्या सिरीजच्या गेल्या आपला जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये बघितलं प्रायमर कसं असतं, प्रायमर कसं निवडायचं. प्रायमर नंतर काय लावायचं असं माहितीये? कलर करेक्टर. आता तुम्हाला जर कलर करायची गरज नसेल तर फाउंडेशन लावायचं असतं. म्हणून मी आता फाउंडेशन पहिला टॉपिक घेतला आणि दुसरा टॉपिक आपण कलर करेक्टर घेऊया. म्हणजे कसं माहितीये, आपल्याला समजेल की काय कधी लावायचं ते. पहिलं कलर करेक्टर लावायचं असतं. कशासाठी? ऍक्ने मार्क्स असतील, पिंपल्स असतील किंवा डार्क स्पॉट असतील किंवा हे डार्क सर्कल असतील, तोंडाजवळ काळपटपणा असेल तर कलर करेक्टर करायचं असतं. असलं काहीही नसेल, करायला समजत नाहीये तर डायरेक्ट फाउंडेशन लावायचं. ओके, सो म्हणून आपण हा पहिला टॉपिक घेतोय. आता हे योग्य फाउंडेशन निवडायचं कसं, तुम्हाला मी सांगते. कोणासाठी कुठलं फाउंडेशन असतं, म्हणजे कुठल्या स्किनसाठी कुठलं फाउंडेशन असतं, हे मी लास्टला सांगते. पण आधी निवडायचं कसं ते सांगते. कुठल्या पहिलं फाउंडेशन घेताय ना आयुष्यातलं, एखाद्या स्टोअर मध्ये जा किंवा दुकानात जा, एखाद्या मॉल मध्ये जाताय, तिकडे तुम्ही घेऊ शकता. तिकडे जायचं, हातावरती चेक नाही करायचं. काय करायचं, इथून इथपर्यंत लावायचं आणि असं चेक करायचं. असं तुम्ही ब्लेंड करून घ्यायचं आणि हे थोडा वेळ थांबायचं, साधारण 15-20 मिनिटं थांबायचं. मस्त मॉल फिरून यायचा अख्खा चक्का. जरा जायचं बाहेर उन्हामध्ये आणि बघायचं बाबा हे ब्लेंड झालंय, ते व्यवस्थित झालंय का, आपल्या स्किन सारखं दिसतंय का, काळं पडलंय, हिरवं पडलंय. काळं हिरवं पडलं तर तुमचं ते फाउंडेशन नाहीये. जर व्यवस्थित झालंय तर तुमचं तेच फाउंडेशन आहे आणि तुम्ही ते विकत घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल तिथेच का बघू शकत नाही, तर तिथे लाईट असते. लाइटिंग मध्ये फाउंडेशन वेगळं दिसतं आणि उन्हाच्या प्रकाशात तुम्हाला वेगळं दिसतं. लाईट्स मध्ये तुम्ही चेक केलात ना, तुम्हाला नॉर्मल कुठलंही फाउंडेशन तुम्हाला छानच दिसणार. मग तुम्ही बाहेर जाऊनच बघायचं, नॅचरल लाईट मध्येच बघायचं असतं. आणि हे फाउंडेशन इथे वगैरे चेक चुकूनही करायचं नाही. अशा प्रकारे चेक करायचं. केवढं सोपं सुंदर सांगितलं की नाही, एकदम मस्त इझी करून टाकलं की नाही तुम्हाला फाउंडेशन निवडणं. सो असं करायचंय. आता फाउंडेशन लावायचं कसं, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपला चेहरा छान क्लीन करून घ्यायचा. जसं मी सांगितलंय ना, छान स्वच्छ फेसवॉश करायचा, त्यानंतर स्किन प्रिपरेशन करायची, छान मॉइश्चरायझर लावायचं, टोनर लावायचा, सिरम लावायचा आणि प्रायमर लावायचं. कलर करेक्टर करायचं ते करायचं आणि नंतर फाउंडेशन लावायचं. आता फाउंडेशन तुम्ही लावताय ना, त्यासाठी मॉइश्चराइज चेहऱ्याला करणं खूप गरज असतं. जेवढा तुमचा चेहरा मॉइश्चराइज आहे, तेवढं तुमचं फाउंडेशन बटर प्रमाणे ते सॉफ्ट सॉफ्ट लागतं आणि अक्षरशः स्किन वाटते. अशा प्रमाणे लागणार ते, त्यामुळे तुम्हाला तेच करायचं आहे. फाउंडेशनचे खूप प्रकार येतात, लाईक लिक्विड, क्रीम, स्टिक,
त्याच्यानंतर पावडर फाउंडेशन, मॉस फाउंडेशन, खूप प्रकार येतात. सांगण्या योग्य पण जे सांगायला पण कमी पडतील ना असे खूप प्रकार, म्हणजे विविध प्रकार ब्रँड काढतच असतात फाउंडेशनचे. आता कुठल्या स्किनला कुठल्या प्रकारचं फाउंडेशन लावायचं हे तुम्हाला मी सांगते. लिक्विड जे फाउंडेशन असतं ना ते तुम्ही कुठल्याही स्किन टोनला लावू शकता. तुमची ड्राय आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, सेन्सिटिव्ह आहे, नॉर्मल आहे, तुम्ही कुठल्याही स्किन टोन आहात तरी तुम्ही लिक्विड फाउंडेशन लावू शकता. जर तुमची नॉर्मल स्किन आहे ना तर तुम्ही ना बादशाह आहात, बादशाह असं मी म्हणजे राणी आहात तुम्ही, राणी. तुम्ही कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन, कुठल्याही टाईपचं फाउंडेशन बिनधास्त यूज करा, फक्त ते तुमच्या स्किन टोनचं असलं पाहिजे एवढीच अट असते. आपले जे ऑइली स्किन वाले आहेत ना त्याने थोडंसं लक्ष द्यायचं स्किनकडे आणि त्याने काय वापरायचं ते एकदम मॅट फाउंडेशन, लिक्विड फाउंडेशन, मॅटिफाईंग फाउंडेशन किंवा पावडर बेस्ड फाउंडेशन जे असतं ना त्याकडे लक्ष द्यायचं. तुमचं फाउंडेशन ऑइल फ्री असलं पाहिजे, तुमचं फाउंडेशन मॅटिफाईंग असलं पाहिजे आणि तुमचं फाउंडेशन जे आहे ते वॉटर बेस असलं पाहिजे. हे तिन्ही ज्याच्यामध्ये आहे, ज्या फाउंडेशन मध्ये आहे तेच फाउंडेशन तुम्ही निवडायचं. साधारण तुम्हाला मी दाखवते, माझ्याजवळ आहे मेबिलिनचं हे फाउंडेशन जे की आहे वॉटर बेस्ड फाउंडेशन, ऑइली स्किन वाल्यांसाठी एकच नंबर फाउंडेशन. सो तुम्ही मेबिलिनचं फिट मी फाउंडेशन वापरू शकता. त्याच्यामध्ये बघायचं फाउंडेशन मध्ये की बाबा ह्याच्यामध्ये ऑइल फ्री आहे का, ह्याच्यामध्ये मॅटिफाईंग आहे का, ह्याच्यामध्ये वॉटर बेस आहे का, हे सगळं बघायचं आणि मगच ऑइली स्किन वाल्यांनी ते फाउंडेशन विकत घ्यायचं. आता येतात आपले ड्राय स्किन वाले. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते, एक्स्ट्रीम लेवलला तुमची ड्राय स्किन आहे किंवा नॉर्मल जरी आहे ना तरी तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कधीही तुम्ही स्किन केअर नाही चुकवायचं. मॉइश्चरायझर छान करून घ्यायची स्किन, थोडा वेळ थांबायचं आणि नंतर फाउंडेशनकडे वळायचं. आता तुम्ही काय वापरायचं बरं, तुम्ही कुठल्या प्रकारचं वापरायचं? तुम्ही ना ऑइल बेस्ड फाउंडेशन देखील वापरू शकता. फक्त जरा वापरताना छान मॉइश्चरायझर वगैरे करा स्किनला आणि ते बघून तुम्ही वापरू शकता. तुम्ही लिक्विड पण वापरू शकता आणि तुम्ही जे स्टिक फाउंडेशन येतात ना बाजारामध्ये ते देखील तुम्ही वापरू शकता. आता येतात ते म्हणजे आपले कॉम्बिनेशन स्किन वाले. तुम्ही मूस हा जो प्रकार आहे फाउंडेशनचा, जे डायरेक्ट घ्यायचं आणि लावायचं असतं ना तो तुम्ही वापरू शकता. बेस्ट आहे तुमच्यासाठी, तो तुम्ही करू शकता. नॉर्मल वाल्यांसाठी मी सांगितलंच आहे, कुठल्याही प्रकारचं ते लोक वापरू शकतात. साध्या, सोप्या आणि अजिबात बोर न करता मी पटापट तुम्हाला सांगितलं की फाउंडेशन कसं लावायचं, काय करायचंय. आता लावायचं कसं, निवडायचं कसं, सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बिनधास्त जायचं आणि घ्यायचं. अजिबात पहिल्यांदा घेताना ऑनलाईन घ्यायचं नाही, सक्त ताकीद आहे. माझे जे काही फाउंडेशनचे प्रकार आहेत ना ते तुम्हाला मी दाखवते. आता मी कुठले कुठले वापरते सांगते. माझी एक तर नॉर्मल स्किन आहे. वेदरनुसार आता समजा उन्हाळा वगैरे चालू आहे ना तर माझी कधी कॉम्बिनेशन होते, थोडंसं ऑइल येतं चेहऱ्यावरती, एवढ्या एवढ्या भागामध्ये येतं. सो मी माझे जे फाउंडेशन आहे तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आवडीचं फाउंडेशन जर कुठलं असेल ना तर ते आहे हे फिटमीचं फाउंडेशन. हे आहे फिटमी पोरलेस मॅट आणि पोरलेस फाउंडेशन आहे. 238 हा माझा शेड आहे याच्यामध्ये आणि हे मला प्रचंड आवडतं. ह्याचं शेड आहे रिच टॅन. खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर फाउंडेशन आहे. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जे काही फाउंडेशन मला दाखवणार आहे त्या सगळ्यांची लिंक आहे. त्यामुळे तुम्ही जाऊन ते बिनधास्त घेऊ शकता. त्यानंतर दुसरं माझ्या आवडीचं फाउंडेशन म्हणजे हे स्विस ब्युटीचं हाय कव्हरेज फाउंडेशन. आता हे का आवडतं मी तुम्हाला सांगते. कारण ना ह्याला ना हाय कव्हरेज एकतर आहे. त्यामुळे मी ना कुठल्याही प्रकारचं जर मला बाहेर जायचं आणि एकदम असा बोल्ड लुक करायचंय किंवा असं ना खूप भारी लुक करायचंय, एकदम असा छान वाटतं, म्हणजे अक्षरशः मेकअप केलं का वाटला पाहिजे, तर मी हे वापरते. माझ्या आवडीचं तिसरं फाउंडेशन म्हणजे हे बर्वाचं फाउंडेशन. अक्षरशः डब्बीमध्ये येतं ते आणि हे अशा प्रकारचं आहे आणि हे मला प्रचंड आवडतं. मी फिरायला जाताना, कुठेही जाताना मी अक्षरशः ते वापरते. तुम्ही माझे खूप व्हिडिओ बघितले असतील ना, व्लॉग्स वगैरे बसाल, मालवणी व्लॉग वगैरे, मला माहिती असेल मी फिरायला जाताना हे फाउंडेशन वापरते, कारण खूप वेळा दाखवलेलं आहे मी तुम्हाला. सो हे फाउंडेशन मी वापरते, मला खूप आवडतं. हे तुपापासून बनलंय एकतर गाईच्या, त्यामुळे याला साईड इफेक्ट्स वगैरे काहीच नाहीयेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे वापरू शकता. हे झालं. त्यानंतर मला जे आवडतं ते म्हणजे हे म्युला ब्युटीचं फाउंडेशन. हे लॉंग वेअर फाउंडेशन आहे, खूप मस्त आहे. जर तुम्हाला रेग्युलर वेअरला काय हवं असेल ना तर ह्याच्याकडे तुम्ही वळू शकता. त्यानंतर जर मला काही आवडत असेल ना तर माझं चौथं फाउंडेशन ते म्हणजे हे लॅक्मेचं फाउंडेशन. भयानक भन्नाट भारी आहे. तुम्ही रेग्युलर वेला ह्याला वापरू शकता, कॉलेजसाठी किंवा तुम्ही म्हणू शकता तुमच्या ऑफिससाठी वगैरे तुम्ही ह्याला वापरू शकता. खूपच मस्त फाउंडेशन आहे. आणि माझं नंतर आहे म्हणजे हे वालं फाउंडेशन थोडंसं डार्क मध्ये येतं. सेम फिटमीचं आहे पण डार्क टोन घेतला थोडासा मी. ह्याचा टोन आहे क्लासिक टॅन, पण हे थोडंसं माझ्या ह्याच्यापेक्षा डार्क आहे. मला समजत असेल हे डार्क आहे, पण मला हे आवडतं. मला हे वापरायला आवडतं. छान वाटतं दिसायला थोडंसं, म्हणून मी हे घेऊन ठेवलंय. आणि
आता अफोर्डेबल मध्ये तुम्हाला दाखवते की अफोर्डेबल मध्ये काय 100 रुपयात 150 रुपयात जे मला मिळणार आपलं हे लॅक्मेचं फाउंडेशन आहे. हे पण भयानक सुंदर आहे. माझा जो काही शेड आहे ज्याची लिंक मी तुम्हाला देईन. त्याच्यानंतर हे इल्ले 18चं फाउंडेशन आहे. अगेन छान आहे. सेम लॅक्मे प्रमाणे काम करतो. त्यानंतर हे मिला ब्युटीचं फाउंडेशन आहे. हे बघा. हे पण 250-300 रुपयात तुम्हाला हे आरामात भेटून येतात. सो अशा प्रकारची माझे फाउंडेशन आहे. माझा हा एवढाच कोट आहे. माझ्याकडे एक होतं फाउंडेशन जे की स्टिक फाउंडेशन होतं. आय डोंट नो कुठे गेलं मला माहित नाही, भेटत पण नाहीये. सो अशा प्रकारचे आहेत सगळे. आता उद्या आपण बोलूया की कलर करेक्टर कसं करायचं फाउंडेशनच्या आधी आणि ते आपण बघूया. सो आता भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.